या समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहतो कोण सांगा? सो इथे वाजले आहेत सकाळचे 8 आणि अभिरा गेली आहे स्कूलला, अरुण गेला आहे ऑफिसला. आणि ते बाहेरचं वातावरण तुम्ही बघा, सुंदर सुंदर नेचर आणि मी आणि माझ्या हातात गरम गरम ब्लॅक कॉफी. तुम्ही ते बघू शकता, किती शांतता असते सकाळची. फक्त पक्षी आणि त्यांची किलबिलाट. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात, बगळे येतात, सफेद बगळे येतात, वूड पिकर येतं आणि बरेच जे घरी आपण शोला ठेवतो ना, ते येल्लो कलर ग्रीन कलर त्यांची चोच लाल असते, ते सुद्धा इथे येतात. आणि स्क्वॅरल म्हणजे त्याला काय म्हणतात, खारुताईला खारुता तर एवढ्या आहेत बापरे. ते सकाळ झाली नाही की त्यांची चूं चां लिटरली आम्हाला त्यांच्या आवाजानेच अर्धी अधिक झोप आमची उडते. एवढ्या खारुताई इकडे पूर्ण ग्रुपचा ग्रुप येतो, पण अख्खी फॅमिली आहे खारुताईची. ते छान वाटतं सकाळचं, मस्त एकदम गावच्या सारखं एकदम असं नेचरमध्ये. आणि हवा सुद्धा सुंदर अशी छान सुटली हवा बघा, तुम्ही बघू शकता काय हवा सुटली बघा मस्तपैकी. गरमीत सुद्धा हवा छान आहे. सकाळी आज पाऊस पडून झालेला आहे तरी पण छान अशी थंडगार हवा सुटलेली होती. मस्त छान वाटायचं नेचर. सकाळचं इतकं छान, पूर्ण दिवसच छान असतो, पण मला सकाळचं मोस्टली आवडतं. नमस्कार मंडळी, बरोबर आज आमच्या घरात शांतता आहे. शांतता म्हणजे अभिरा गेली आहे स्कूलला. आजपासून झाले आहे स्कूल स्टार्ट. तो आज मला थोडस एकदम शांत 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 वाटतंय, कारण जेव्हा ती असते तेव्हा चूं चा चालू असतं, काय नाही काय आमच्या घरात. जेव्हा ती होती तर एकदम आमची लढाई पण व्हायची दोघींची ऍज अ फ्रेंड. आणि आता ती स्कूलला गेली तर मला करमत नाही आहे. आता आमच्याकडे जेवण आहे आज मटारची भाजी आणि वरण भात आणि चपाती. सो मटारची भाजी अभिराला आवडते, पण एवढ्या आवडीने खात नाही ती. आता बघू आता काय करते. त्यासाठी मग खास पापड वगैरे भाजावं लागणार मला. जमे तर देत नाही जास्त. आता आम्ही तळलेला वगैरे कमीच केली आहे. आता बघूया, आता तिला पापड तर तळावं लागणार, कारण ती खाणार नाही भाजी. सो आता मी कुकर लावून बघते भाजी कशी बनवायची आज, चटाकेदार मसालेदार. सो तुम्हाला दाखवते नंतर भाजी कशी बनते. तोपर्यंत वेट अँड वॉच. तुम्ही आता बघू शकता आमचं घर किती आज शांत 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 आहे, नीट अँड क्लीन आहे. मला सगळ्या गोष्टी कशा नीट अँड क्लीन लागतात, सगळं जागेवर जिथल्या तिथे बघा. तसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, म्हणजे व्हिडिओ दाखवण्यासाठी मी जिथल्या तिथे ठेवत नाही, तर आमचं नेहमीच घर शांत शांत नाही सॉरी जिथल्या तिथे असतं. नीट अँड क्लीन लागतं मला, नीट अँड क्लीन नीट अँड क्लीन. तुम्ही बघू शकता. आणि हा बुके तुम्ही बघू शकता, बुके कशासाठी होता, त्याच्यासाठी एक स्पेशल कारण होतं. 1 तारखेला बुके दिलेला होता मी कोणाला तरी, तो तिथे मी ठेवलेला आहे. हा बघा बुके. तो बुके ठेवायची जागा नाही आहे ॲक्च्युली, पण ते तिथे झाड लावायचं मला, पण तिथे ते असं काय रिकामी वाटून मी त्याचं टाकलं बुके म्हणून. आणि ते सुद्धा एकदम स्वच्छ टापटीप असतं आमचं किचन. आता मी सध्या भाजी साफ केली म्हणून त्याचा कचरा आहे हा. आमचं किचनचं टापटीप चकाचक असतं एकदम, नो कचरा अँड नथिंग. सुटसुटीत सगळं सुटसुटीत स्वच्छता आहे. दरदरून घाम. पाऊस पडला आज 3 तारीख. आज पावसाने हजेरी लावली आहे सकाळीच. आणि आता मी असं ना बॅक कॅमेरा केला की ना मला बोलायला बरं वाटतं. फ्रंट केला ना की माझ्या डोळ्यात जी लाईट काय करतो आम्ही, काही यूट्यूबर्स असतात, इन्फ्लुएन्सर ते टॉर्च लावतात मागे, जेणेकरून चांगले अजून फ्लॅश तोंडावर लाईट दिसते. पण मी तसं करते ना आता माझ्या डोळ्यात बंद करते जेव्हा व्हिडिओ, तेव्हा मला काही दिसतच नाही, एकदम असं भुरकटल्यासारखं. आय थिंक मला चष्मा लागलेला आहे, पण तो चष्मा करायला जायला मला अजून वेळ नाही आहे. हे बघा मस्त बाहेर थंड थंड वाटतं, एकदम गार. बघू शकता थंड थंड झालेलं सगळं माहोल खिडकीतून बघू शकता. आणि आता मी इथे मला काल सुरी लागलेली आहे. कशी लागली माहीत नाही मला, सुरी लागली मला काल. काय कापत होती मलाच आठवत नाही आता. आणि आता मी ठरवलेलं आहे की माझे केस व्हाईट केसच पूर्ण करणार आहे, जे मी नेहमी डाय करते, ब्लॅक डाय.
किंवा मेहंदी करते. ते आता असं न करता ते मी त्याला काहीतरी म्हणतात, स्वीट पेपर असं काहीतरी म्हणतात, तसं मी करणार आहे. मागे मी केले होते 2दा, पूर्ण एवढे झाले, फक्त माझे एवढे झाले व्हाईट. सो मला तर पूर्ण व्हाईट करणार आहे. मला खूप आवडतं व्हाईट, सध्या ट्रेंडिंगवरती सुद्धा आहे. सो आपण ट्रेंड बरोबर चालायचं आहे है ना. आणि जगाला काय हसायला काय दात दिले तर ते हसणार असे. सो आपण कोणाची काय म्हणजे काय म्हणतो, आपण कोणाचा विचार नाही करायचा, आपण आपल्या याच्यामध्ये जिओ मस्तपैकी है ना. सो आता मस्त व्हाईट करणार आहे, सुंदर आणि स्ट्रेट करणार आहे, छान वाटणार मस्तपैकी. मला आवडतं नॅचरल राहायला, मला आवडतं खूप ओरिजिनल. सो मी याच्यापुढे 1-2 फंक्शन होते म्हणून मला आमच्या घरचे म्हणून मला ब्लॅक करावे लागले. पण आता मी याच्यापुढे ठरवलं आहे, जिकडे जाणार तिकडे मस्तपैकी ते व्हाईट केसच घेऊन जाणार. मला खूप आवडतं व्हाईट केस. सो तुम्हालासुद्धा आवडतात का व्हाईट केस? ग्रे हेअर त्याला ग्रे म्हणतात ना, ग्रे हेअर. सो आता वाजला आहे 1, मला अभियाला जायचं आहे 2:45ला आणायला. तोपर्यंत माझं जेवण होणार. जेवण काय आमचं सकाळी चपात्या असतातच, आणि सकाळी भाजी होती टिफिनला, तोंडली म्हणतात. सो ती भाजी होती, आता करणार आहे मटारची भाजी. तर बघूया मटारची भाजीच्यावर काय रिॲक्शन करते ती. तिला तर आवडत नाही, पण केली आहे मी आता. पावसाने मस्तपैकी काळं केलेलं आहे बाहेर. बघा, बघू शकता, तुम्हाला इथे लाईट दिसते तरी पण बाहेर आहे काळं कुळकुळीत. बरोबर पाऊस एवढा चॅप्टर असतो जेव्हा मुलांची शाळा सुटते किंवा आपण सकाळी जातो शाळेत आणायला, तेव्हाच बरोबर येतो चॅप्टर येतो. किंवा बिचारे ऑफिसमध्ये सुटणारे असतात एम्प्लॉईज, संध्याकाळचे 6 वाजता, तेव्हाच बरोबर येतो. दिवसभर शांत असतो, जाम चॅप्टर आहे पाऊससुद्धा है ना. सो आता आंबे खाऊन झालेत मस्त. यावर्षी एकच पेटी खायला मिळाली, पण ठीक आहे, मन भरून खाल्ली. आता त्यातला एक आंबा उरला आहे, तो मी टाकून देणार. हा बघा, त्यातला एक आंबा उरला आहे, हा असं झाला आहे काहीतरी, तो टाकून देणार मी. तो खराब झाला आय थिंक, पण त्याला मी सोडणार नाही, त्याला मी म्हणते टाकून देणार, पण त्याला पण मी खाणार. त्याला आंबा असं, कारण तो शेवटचा आंबा आहे आणि त्याला मी खाणार. आता बघूया, चला आता शिट्टी होईल कुकरची. सर शिट्टी झाली की मस्त फोडणी द्यायच्या, आणि मग थोडं अर्धा तास बसायचं आणि मग जायचं अभिराला आणायला. तर अभिराची स्कूल आहे फक्त अवघे ते 5 मिनिटावरती आहे. आधी आम्हाला 1 मिनिटावरती स्कूल होते, तर 5 मिनिटावर आलेली आहे. सो आज काय एवढं काय विशेष नाही आहे, कारण आज नॉनव्हेज नाही खायचं आहे. आज आहे संकष्टी आहे, आणि गणपती बाप्पांचं आम्ही खूप करतो. म्हणजे काही असो, संकष्टी असो, विनायकी असो, आम्ही अजिबात नॉनव्हेज बनवत नाही म्हणजे नाही, आम्हाला नाही चालत, आम्ही नाही खात. सो आता मी जाणार आहे भाजी बनवायला, आणि माझ्या इन्स्टावरती सुद्धा मी व्हिडिओज टाकले आहेत छान बनवून, ते सुद्धा बघा. सेम नावाने आहे, अदिती चाळके हे इंग्लिशमध्ये असं बोलावं लागतं, चाळके, किंवा हिंदीमध्ये, मराठीमध्ये अदिती चाळके. सो लवकरात लवकर जाऊ माझ्या इन्स्टावरती, चेक करा पेज. आणि त्याचबरोबर आमच्या इथे म्हणजे माझ्या समोरच्या बिल्डिंगमध्ये, समोरची बिल्डिंग आहे हे बघा, या समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहतो कोण सांगा? अथर्व रुकेला तुम्ही ओळखता का? अथर्व रुके हा आहे, मी काय प्रमोशन वगैरे, जी समोरची बिल्डिंग आहे हिला, या बिल्डिंगला सोडून एक बिल्डिंग आहे, तिथे राहतो कोण सांगा बरे? अथर्व रुके तुम्ही ओळखता का? इथे मी कोणाचं प्रमोशन करत नाही आहे. अथर्व रुके हा तुंबडची मंजुळा असं काहीतरी पिक्चर आहे आता, हां, तर त्याच्यामध्ये जो कास्ट केलेला आहे पंडित म्हणून, किंवा त्याचा इन्स्टावर जाऊन तुम्ही चेक करा, अथर्व रुके. सो त्याचे व्हिडिओज मिलियन्समध्ये जातात इन्स्टावर, आणि यूट्यूबलासुद्धा पेज आहे. तर इथे मी परत सांगते, प्रमोशन करत नाही आहे. तो माझा फेवरेट आहे, इथेच असतो, खालीच खेळत असतो, बॅट बॉल वगैरे, किती वेळा दिसला आहे वगैरे. पण मला अजूनही इथे समोर राहूनसुद्धा मला त्याच्याबरोबर एक सेल्फी काढायला वेळ मिळाला नाही आहे. तर मी ते काढणार आहे. त्याच्याबरोबर एक इंटरव्ह्यूसुद्धा मी आय थिंक घेणार आहे, टचवूड. सो मी त्याच्याबरोबर एक पॉस्ट करणार आहे. सो त्याच्या पूर्ण लाईफबद्दल, त्याच्या जर्नीबद्दल.
सो रुके, हा तू व्हिडिओ बघत असशील तर नक्की मला तुझा वेळ दे आणि म्हणजे आपण एक तुझ्याबरोबर एक पॉडकास्ट करू. सो लवकरात लवकर माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला बघायला मिळेल रुकेला. सो बघूया आता कधी देतो आहे मला अपॉइंटमेंट तो. आणि तो इथे राहतो, छान आहे स्वभावाने, मस्त एकदम शांत आहे, अजूनही डाऊन टू अर्थ आहे, पुढेही राहील तसाच. कारण तो आहे तसा नेचरने, कोणाला हाय हॅलो करतो, असं एकदम असं गर्विष्ठ नाही आहे तो. सो त्या पिक्चरमध्ये त्याची भूमिका आहे पंडितची आहे. ते जाऊन नक्की बघा. पिक्चर आहे 5 तारखेला, आता शुक्रवारी 5 जूनला आहे, तर नक्की बघा. चला तर आता मी जाते जेवण करायला. हे झालं अथर्व रुकेबद्दल. आणि आता मी जाते जेवण करायला. आणि मग आता जेवण झाल्यानंतर जाणार आहे अभिराला आणायला. आणि अभिरा आल्यानंतर तिचा आज फर्स्ट डे होता, म्हणजे वॅकेशन झाल्यानंतर, सुट्टी पडल्यानंतर. तिचे रिव्ह्यूज घेऊया की काय ती मजा केली स्कूलमध्ये, कसं वाटलं तिला आज फर्स्ट डे. तर भेटूया आपण नंतर अभिराबरोबर डायरेक्ट जेवणाच्या ताटावर. चल तोपर्यंत माझं जेवण बघा, मी जेवण कसं केलंय. तर बाय बाय. अभिरा आलेली आहे, वादळ आलेलं आहे आमचं स्कूलमधून, वादळच आहे ते खरंच. आता तिला मी जेवण वाढत आहे. वाजले आहे दुपारचे 3. आमचं असं असतं रोजचं, 3 वाजता जेवण होतं आमचं आणि सगळं आठवेपर्यंत 4 वाजता दुपारचे. माय गॉड, कंटाळा येतो मला आता. काय करणार, स्कूल सुटतेच त्या टायमाला 2:45ला. आणि अभिराला मी जेवण वाढलेलं आहे, दाखवते तुम्हाला. भाजी माझी कशी झाली सांगा. ही आहे मटरची भाजी आणि चपाती. आणि आहे ही अभिरा. पकड. कसा होता फर्स्ट डे स्कूलचा? हा, कसा होता? बेस्ट. अभ्यास केलास का? असं थंड हवा घेऊन आले एसीची फक्त? स्टडी केला ना? आम्ही इंटरनॅशनल स्कूलचे आहोत आणि मराठीमध्ये बोलते. अभ्यास मराठी सुद्धा बोललं पाहिजे है ना. आता तिला मी देत आहे पाणी प्यायला, जे आमचं वर्षाच्या 12 महिने गरम पाणी असतं अभिरासाठी. ती लहान असल्यापासून आतापर्यंत पाणी देते. आम्ही तिला उकळलेलंच पाणी देतो. आम्ही अजून पण तिला असं नॉर्मल पाणी दिलं नाही आहे, क्वचित देतो आम्ही तिला असं कधीतरी. गरम होत असेल तर डायरेक्ट थंड पाणी फ्रीज मधलं. आणि आता मला खूप गरम झालेलं आहे. आता मी पण बसते जेवायला. आणि काय सांगू, सो फक्त भाजी आता ती ऐकते खरंच. बघा ती जेवते. आणि ती आता अभिराने जेवण स्टार्ट केलेलं आहे. वाजले आहे बरोबर 2:15ला 5 मिनिटं आहेत. आणि आता ही उठणार आहे जेवून किती वाजता? 4 वाजता. 3:45 म्हणजे ती 3:45ला उठणार आहे. त्याच्यानंतर मी भांडी घासणार, नंतर मग थोडासा आराम करणार 1 तास किंवा 2 तास. किंवा मी सकाळी आज उठलेलो आहे 5 वाजता. स्कूल होती 7:45ची, पण आज एवढा एक्साइट झालं होतं की तिने आज 5 वाजता उठवलेलं आहे आम्हाला सगळ्यांना. आणि आता मला झोप येते, तरी पण ती गेल्यानंतर मी झोपली होती, गाढ झोपली, एकदम एवढी गाढ झोपली की डायरेक्ट 10:15ला झोपली. 8:30 ते 8:15 ते 10:15. माय गॉड, हद्द पार केली आज. कसं काय अचानक डोळा लागला कळलं नाही मला, कारण खूप गॅप पडला होता. इतक्या लवकर कधी उठत नव्हतो, म्हणून उठत होती मी 6 वाजता उठायची आवरूला टिफिन बनवण्यासाठी. पण आता तर एकदम डायरेक्ट 5 वाजताच उठलो. 1 तासाचा डिफरन्स झाला, म्हणून सुद्धा मला लगेच जी झोपली मी ती दाराडूर पंढरपूर झाली. आणि आता मी जेवते, गरम झालं तर जेवते आणि डायरेक्ट आता संध्याकाळी भेटू संध्याकाळच्या गडबडीमध्ये. तर आता भेटूया संध्याकाळी. आणि हा ब्लॉग आपण संध्याकाळी एंड करूया. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघत राहा, जुने माझे एन्जॉय करा. चला तर मग भेटूया. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. भेटूया मग पुढच्या व्हिडिओत. आजचा व्हिडिओ हा अभिरा एंड करणार आहे, जसं मी करते रोज तसं आज अभिरा करणार आहे. छोटा युट्यूबर बघते मी ती कशी एंड करते. ती पण छान ब्लॉगिंग करते, एकटी असते की छान छान बोलत असते, गप्पा मारत असते. तर आज करणार आहे अभिरा एंडिंग. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती, साईनाथ महाराज की जय. बाय बाय.